आपण सर्वजण एक बेसावध आणि बेफिकीर आयुष्य जगत असतो. अखंड असावे सावधान असं समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मात्र आपण एक खोणगाट बांधलेली आहे की संतांचं ऐकायचंच नाही. ज्या वेळेला संतांना आम्हाला सांगावं लागतं अखंड असावे सावधान, त्यावेळेला हे नक्की की आम्ही बेसावधच असतो. आणि हे बेसावध आणि बेफिकीर कशामुळं असतो याचा बारकाईनं खोलात जाऊन विचार करायला पाहिजे. म्हणजे मग ही बेफिकिरी आणि बेसावधता आम्हाला दूर करता येईल. या दोहोच्या मागे आमच्याकडे असलेला अहंकार आणि मोह या दोन गोष्टी प्रामुख्यानं कारणीभूत आहेत हे आमच्या लक्षात येईल. आणि या दोहोंच्या तावडीतून सुटणे म्हणजेच सावध होणे.